नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता. तर माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला 32 साईजचं कटोरी ब्लाऊज आणि बॅक साईड डिझाईन असं पैठणी साडीवर छान डिझाईन आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर अगोदर आपण अस्तर कटिंग करून घेऊ. तर इथे 20 इंचवर मी फोल्डिंग करून घेत आहे, कारण की आपल्याला 8 आणि त्याच्यामध्ये +2 मिळून आपल्याला असं 10 इंचाचं फोल्डिंग करून घ्यायचं आहे. तर लांबी इथे 12 घेतलेली आहे मीने आणि 1 इंच एक्स्ट्रा घेतली आहे, म्हणजे 13. तर इथे मीने चार्ट दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे शोल्डर मी 5 घेतलेला आहे आणि इथून आपल्याला गळ्याला आकार देण्याकरिता 2 इंच घेतलेला आहे. 2पेक्षा जास्त घ्यायचं नाही, कारण की आपली ही छाती कमी आहे. आपली छाती ही 8ची आहे, म्हणजे 32चा चौथा भाग 8. तर इथे बघा, वरती जेवढं आहे तेवढंच आपल्याला खालती घ्यायचं आहे, म्हणजे आपला मेजरमेंट चुकणार नाही. तर या पद्धतीने आपल्याला छान स्केल असेल तर तुमच्या स्केलने वगैरे तुम्ही आखू शकता. तर इथे मी 1.25 इंचवर आपल्याला गळा मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि इथे छाती मी 8 घेतलेलं आहे आणि 2 इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी घेतलेलं आहे, म्हणजे पूर्ण आपली घडी ही 10ची केलेली आहे. तर बघू शकता. तर बघा, इथे 8वर मी अशी मार्जिन करून घेत आहे. तर बघा, इथे मुंडा मी 5.5 घेतलेला आहे आणि इथून अर्धा इंच घेतलेला आहे, म्हणजे मुंड्याला आकार देण्याकरिता. आणि इथून बघा आपल्याला अर्धा इंच खाली घ्यायचं आहे, म्हणजे शोल्डर कधी उतरणार नाही. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, ही टिप्स आहे. तर तुम्ही हा अर्धा इंच खाली घेऊन असा आकार द्यायचा आहे. तर बघा, या पद्धतीने तुम्ही नक्की केलं तुमचं कधी पण शोल्डर उतरणार नाही किंवा गळा कितीही मोठा असला तरी चालेल. तर बघा, इथे मी 8.5 गळा घेत आहे आणि रुंदी ही 3ची घेत आहे. गळा माझा थोडा डिझाईनचा आहे. पैठणी साडी असल्यामुळे मला साडीतला जो कापड कापला होता तिथे पण आपल्याला तो वर्क लावायचा आहे. तर बघा, या पद्धतीने आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे. तर 1 इंच असं बाहेर घेऊन छान असं त्याला का मटका गळा आपण काढून घ्यायचा आहे. मटकाही गळा काढू शकतो आपण आणि इथून आपला असं त्रिकोणी पण गळा काढू शकतो. तर बघा, इथे आपल्याला कमरपट्टीपासून किती मेजरमेंट आहेत हे बघून घ्यायचं आहे. तर इथे 3 आहे, तर मग 1 इंच एक्स्ट्रा वाढवला आहे, कारण की शोल्डरमध्ये पण मार्जिन जाणार आणि कमरपट्टीमध्ये पण मार्जिन जाणार. त्याच्यामुळे मी 4 इंच खाली सोडलेलं आहे आणि तिथून मी असा आकार देत आहे आणि मी छान आता आपण कटिंग करून घेऊ. तर बघा, या पद्धतीने आपल्याला गळ्याला शेप देऊन छान असं कटिंग करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हा बॅक साईड झाला, आता आपल्याला फ्रंट साईड कटिंग करून घ्यायचं आहे. तर असं फ्रंट साईडवर आपल्याला ठेवायचं आहे आणि नंतर 1 इंच एक्स्ट्रा सोडून आपल्याला तिथून मेजरमेंट करून घ्यायचं आहे. तर बघा, 1 इंच मी खाली मार्जिन करून घेतलं आणि तिथून मला 13 इंच मोजून असं शोल्डर करून घ्यायचं आहे. तर बघा, इथे मुंडा मी 5.5 घेतला, जसं आपल्याला बॅक साईडला घेतलं त्याचप्रमाणे मेजरमेंट इथे करून घ्यायचं आहे. बिलकुल ज्याप्रमाणे आपण जसं बॅक डिझाईनला केलं त्याचप्रकारे आपल्याला फ्रंट डिझाईनचं पण मेजरमेंट करून घ्यायचं आहे. पण इथे आपल्याला शोल्डर 1 इंच घ्यायचं आहे, आपण तिथे 1.25 इंच घेतलं होतं. तर आकार देण्याकरिता 1 इंच घेतला आहे आणि गळा हे 5चं घेतला आणि रुंदीसाठी 3 किंवा 2.5 घेऊ शकतो तुम्ही. तर इथे मी 3 घेतलेला आहे आणि गळ्याला असा आकार देऊन द्यायचा आहे. तुम्ही इथे कोणता पण गळा ठेवू शकता. तर इथे मी गोल गळा ठेवलेला आहे. तर बघा, इथे पण छाती 8 घेतलेली आहे आणि 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन करून असं रेषा आखून घेत आहे. तर बघा, या पद्धतीने मुंडा असं गोल आकार दिलेला आहे आणि रेषा असं आखून घेत आहे. तर बघा, इथे आता आपल्याला योकपट्टी काढून घ्यायची आहे. तर तिकडे आपल्याला 2.5 इंच आणि समोरून 2.5 इंच घेऊन सिधा रेष आखून घ्यायची आहे आणि वरतून 1 इंच घ्यायचं आहे, म्हणजे योकपट्टीच्या आकारासाठी. अगोदर आपल्याला हे स्केलनी किंवा याची सरळ आखून घ्यायचं आहे आणि इथून 1 इंच एक्स्ट्रा वाढवून आपल्याला असा आकार द्यायचा आहे. तर बघा, इथे आपल्याला त्याला काय म्हणतात, कटोरीचा आकार देण्याकरिता आपल्याला असं अर्ध करून घ्यायचं आहे आणि तिथूनच आपल्याला असं योकपट्टीचा आकार द्यायचा आहे. तर बघू शकता, या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तुमचं परफेक्ट ब्लाऊज म्हणजे बसणार. आणि इथूनच आपल्याला कटोरी काढून घ्यायची आहे आणि इथे माझी कटोरी 5ची आली आहे. तर तुम्ही मेजरमेंट करून तुमची कितीची येते तर तुम्ही तिथे घेऊ शकता. तर बघा, इथे 2.5 इंच
मुंड्याचा आकार घेऊन असं गोल आकार देत आहे। तर बघा आपल्याला योकपट्टी कापून घ्यायची आहे आणि जो आपण कटोरी घेतली आहे ती कटोरी आपल्याला कामी येणार नाही। कामी येणार म्हणजे ती आपल्याला गळापट्टी किंवा हुकपट्टीला आपण यूज करू शकतो त्याला, पण त्याची कटोरी आपण करू शकत नाही। तर आपल्याला बघा बॅक साईडला थोडं असं वरतं ठेवून असा आकार द्यायचा आहे, म्हणजे फिनिशिंग छान येते। तर बघा इथे आता आपण कटोरी कटिंग करून घेऊ। तर बघा असं अगोदर आपल्याला असं ड्रॉ करून घ्यायचं आहे। चारही बाजूनी ड्रॉ करून घेतलं की म्हणजे कटोरी ती बाजूला करून घ्यायची आणि तिथून आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे। तर बघा या पद्धतीने आपला ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि या साईडला 1 इंच वाढवायची आहे आणि या साईडला पण 1 इंच वाढवायची आहे। 1 इंच यासाठी की जो आपण टक्स देतो ना त्यासाठी आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायची आणि सिद्धा असं लाईन घेऊन मधाचं सेंटर काढायचं आहे। तर बघा या पद्धतीने आणि येथून आपल्याला 1.5 इंच खाली वाढवायचं आहे आणि सगळे पार्ट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहे। तर बघा या पद्धतीने तिरपी लाईन आपल्याला दोन्ही बाजूच्या तिरपी लाईन जोडून घ्यायची आहे आणि जो इथून पण आपल्याला 1 किंवा 2 सूत आपल्याला थोडं वाढवलं तरी चालते आणि इथून अर्धा इंच वाढवून असं छान गोल आकार द्यायचा आहे। तर या पद्धतीत तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, तुमची कटोरी कधी पण चपटी होणार नाही आणि एकदम परफेक्ट होणार। तर बघा इथे मी टिप्ससहित तुम्हाला माहिती देत आहे। तर इथे अगोदर आपण बॅक साईडचं डिझाईन बघू। तर बघा इथे आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज स्टिचिंग करून घ्यायचे। अगोदर आपल्याला कमरपट्टीचं अटॅच करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची म्हणजे ते पक्कं होणार आणि त्याच्यानंतर गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर गळ्याला आणि कमरपट्टीला जर तुम्ही म्हणजे शिलाई मारून घेतली ना तर तुम्हाला गोटपट्टी लावण्याची काही आवश्यकताच नाही। जर तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा। मी तर हीच पद्धत वापरते कारण की आपल्याला गोटपट्टीचा पण त्रास वाचणार। तर बघा माझ्या म्हणजे माझ्या पद्धतीने जर तुम्ही केलं ना खूपच तुमचं वेळ पण वाचणार आणि खूप सोपी पण ही पद्धत आहे। तर या पद्धतीने डबल आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे ते शिलाई पक्की होणार, आजूबाजूला सुद्धा जाणार नाही आणि कच्ची पण राहणार नाही। तर बघा असं आपल्याला असं हळूहळू आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि असा कटिंग करून घ्यायची आहे। चारही बाजूने आपल्याला असं कैचीच्या टोकाने कट मारून घ्यायचं आहे आणि आजूबाजूला जो आपली शिलाई मारायची ती मारायची नाही, कारण की बघा मी या पद्धतीने अंदरचा भाग बाहेर काढते। याच पद्धतीने तुम्ही पण काढा म्हणजे तुमची परफेक्ट गोटपट्टी तयार होणार इथे। आणि जो आपण गळ्याचा भाग काढलं होतं ना हे असं ठेवून आपल्याला गळ्याला असं पट्टी काढून घ्यायची आहे डिझाईनची, कारण की हे साडीचं आहे भाग मी कापून घेतलेलं होतं। तर या पद्धतीने ठेवून आपल्याला अस्तरवर ठेवायचं आहे आणि त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा इथे काही ब्लाऊज ठेवून असं गळा कटिंग करायची काही आवश्यकता नाही। जो आपण कटिंग करतो ना उरलेला भाग राहतो तोच ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। एकदम सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीने अटॅच करून घ्यायचं आहे। तर बघा असं छान गोल गोल फिरवून हळूहळू तुम्हाला करून घ्यायचं। जर तुम्हाला स्टार्टिंगपासून जमत नसेल तर तुम्ही मधातून सुद्धा टीचिंग करू शकता, म्हणजे नवीन शिकण्यावाल्यांना थोडंसं हार्डच जाते। त्याच्यामुळे तुम्ही जर तुम्हाला असं पट्टी लावायची असेल ना तुम्ही मधातून सेंटर भागातूनच तुम्ही गोटपट्टी लावू शकता। तर बघा या पद्धतीने गोटपट्टी लावल्यानंतर असं सिद्धा साईडनं फोल्ड करून घ्यायची आणि त्याच्यावर आपल्याला प्रेस शिलाई द्यायची। प्रेस शिलाई दिल्याने काय होते, जो आपल्याला पार्ट पाहिजे समोरचा तो एकदम त्या ब्लाऊजवर बसणार। बघा या पद्धतीने छान आपली फिनिशिंग पण होणार। इथे काही कॅनव्हास लावायची काही आवश्यकता नाही, साधा आणि सिंपल पद्धतीने आपला हा ब्लाऊज तयार होऊन राहिलेला आहे।
बघा या पद्धतीने बघा आता किती छान फिनिशिंगसुद्धा आली आहे। कॅनव्हास लावायची काही आवश्यकता नाही। तर आता आपल्याला डेकोरेट करण्याकरिता इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तर बघा आपल्याला असं लेस लावून त्याला छान असं जी शिलाई आहे ना ती आपल्याला झाकून देता येते। जर तुमच्याकडे मोठी लेस असेल ना तुम्ही मोठी पण लेस इथे लावू शकता। इथे माझ्याकडे छोटीच होती ते मी छोटीच लावली, मोठी असती तर खूपच छान। तर बघा या पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तर एक साईड झालेली आहे, तर आता इथे आपण दुसऱ्या साईडला पण लेस अटॅच करून घेऊ। तरी ही पैठणी साडी आहे। पैठणी साडीवर थोडं डिझाईन म्हणजे कसं दोन रंगाचे ब्लाऊज राहिले ना, साडी गुलाबी किंवा ब्लाऊज हिरवा असल्यानं तो कापड थोडं कापून साडीचं इथे आपल्याला अटॅच करता येते। तर बघा इथे एक लाईन झाली, दुसऱ्या लाईनमध्ये पण आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पण पोहोचेल आणि असेच छान छान डिझाईन मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार। तर बघा एकदम सोपी, असं नाही की कॅनव्हास पाहिजे डिझाईनसाठी, असं काही नाही। फक्त आपली फिनिशिंग व्यवस्थित पाहिजे, कॅनव्हासची काही आवश्यकता नाही। तर बघा किती मस्त आपला ब्लाऊज झाला। तर इथे आपला टक्स पॉईंट देण्याकरिता मी 3.5 इंचावर पॉईंट देत आहे आणि वरती पण 5 वर घेत आहे। दोन्ही साईडला आपल्याला रेख आखून घ्यायची आहे। आणि टक्स पॉईंट देताना कधी पण आपल्याला जी गळ्याची डिझाईन असेल ना ती अगोदर डिझाईन करून घ्यायची आहे, नंतरच आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा आहे। कारण की टक्स पॉईंट अगोदर दिल्याने गळ्याची जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित येणार नाही आणि शिवताना पण थोडा आपल्याला प्रॉब्लेम होणार। त्यासाठी आपल्याला अगोदर गळ्यात डिझाईन करायची आहे, नंतर टक्स पॉईंट द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला कमरपट्टी पण लावून घ्यायची आहे। तर मी कमरपट्टीला एक साईडला फोल्ड करून घेतलेला आहे आणि असं अटॅच करून घेत आहे, म्हणजे आपली जी फिनिशिंगसुद्धा चांगली होणार। तर या पद्धतीने आपल्याला जी अस्तर कटिंग करून घेऊन छान असं कमरपट्टी करून घ्यायची आहे। कमरपट्टीची जी आपण कटिंग करून घेतो जी पट्टी ती 2 इंचाची घ्यायची किंवा 1.5 इंचाची घेतली ते चालते, पण जास्तीत जास्त 2 इंचाची घ्यायची। नंतर कमरपट्टीची पट्टी लावून झाल्यानंतर आपल्याला प्रेस शिलाई द्यायची आहे। प्रेस शिलाई दिल्यामुळे कसं आपली ती पट्टी छान व्यवस्थित बसणार आणि फोल्ड पण छान येणार। तर बघा किती छान फिनिशिंगमध्ये ती फोल्ड आलेली आहे, तर बघू शकता। तर या पद्धतीने आपल्याला छान असं शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा किती छान फिनिशिंग आलेली आहे। प्रेस शिलाई देणे जरुरी आहे, म्हणजे ती बरोबर आपला सेटअप होईल। तर इथे आपला ब्लाऊज पूर्णपणे तयार झालेला आहे। कसं वाटलं ते नक्की मला कळवा आणि आवडलं असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। असंच नवनवीन व्हिडिओ पुन्हा तुम्हापर्यंत पोहोचवेल। धन्यवाद।